पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण दूध खवा न वापरता अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे केशरी पेढी कसे करायचे हे बघणार आहोत। रक्षाबंधन जवळ येते आणि गोड तर झालंच पाहिजे। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। त्यानंतर इथे मी 4 चमचे तूप घेतलेले आहे। पोहे खाण्याच्या चम्मचने इथे मी 4 चम्मच तूप घेतलेले आहे। तूप छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। लो फ्लेमवरतीच आपल्याला हे तूप छान गरम करून घ्यायचं आहे। गरम तूप झाल्यानंतर इथे मी अर्धी वाटीपेक्षा जास्त थोडा मैदा घेतलेला आहे, म्हणजेच पाऊण कप इथे मी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर लो फ्लेमवरती आपल्याला हे सतत असं हलवत राहायचं आहे। 1 ते 2 मिनिटं छान ह्याला असं पण भाजून घ्यायचं आहे। मैद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत। लो फ्लेमवरतीच आपण याला एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे आपले पेढे खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात। आपण ह्या पेढ्यांना मैद्यापासून तयार केले असं अजिबातही लागत नाही। तुम्ही म्हणाल की हे आपण माव्यापासूनच तयार केले आहेत, पण इथे आपण अजिबातही खव्याचा वापर इथे केलेला नाही आहे किंवा दूधसुद्धा वापरलेलं आहे, तरीसुद्धा हे पेढे अतिशय टेस्टी लागतात। एकदा अशा पद्धतीने तुम्ही पेढे नक्कीच ट्राय करून बघा। मैदा परतून इथे मला 2 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय बघा, हे मिश्रण छान परतलं गेलेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आता काढून घ्यायचं आहे। आता इथे मी एक पॅन घेणार आहे आणि पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे आणि त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। लो फ्लेमवरती साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे आणि एक तारी पाक आपल्याला तयार करायचा आहे। तर इथं तुम्ही बघू शकता बघा, छान अशी साखर विरघळली आहे। तर आता आपण चेक करूया बघा की साखरेचा एक तारी पाक तयार झालेला आहे की नाही। पाकसुद्धा आपल्याला जास्त कडवायचा नाही आहे, नाही तर आपले पेढे थोडे कडवट लागू शकतात। तर इथे बघा मी हाताच्या साहाय्याने जे बघते, आता ही आपल्याला एक तार बनायची सुरुवातच झालेली आहे, पण इथे आपल्याला मिश्रण थोडंसं चिकट पाहिजे आहे। एक तार बनायची सुरुवातच झालेली आहे, त्यासाठी म्हणून मी थोडं 2 मिनिटं ह्याला पुन्हा ठेवलेलं आहे आणि सतत असं हलवत राहिलेलं आहे। पाक आपल्याला जास्त वेळ ठेवायचा नाही आहे। तुम्ही जर जास्त घट्ट केलात ना हा पाक, तर पेढेसुद्धा आपले कडक बनतील। तर पुन्हा आपण इथे चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकताय बघा, एक तार आपली आता मस्त छान बनत आहे बघा। आता गॅस आपल्याला थोडंसं बंद करायचं आहे 2 मिनिटं आणि त्यानंतर आपल्याला हे मैद्याचं पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर इथे मी 4 चमचे मिल्क पावडरसुद्धा टाकलेली आहे। हे पेढे बनवण्यासाठी आपण दुधाचा वापर नाही केलेला आहे किंवा खवासुद्धा वापरलेला नाही, तर त्यासाठी इथे मी मिल्क पावडर वापरलेली आहे। त्यामुळे पेढे ना अतिशय टेस्टी लागतात। आणि इथे मी आता 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे। पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। दूध पावडर घातल्यामुळे आपलं हे मिश्रण थोडंसं किंचित पातळसं होतं आणि नंतर मग घट्ट झाल्यावरती आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। ह्या पेढ्यांना छान कलर येण्यासाठी इथे मी ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे। तर आपल्याला थोडासा चिमूटभरच ऑरेंज फूड कलर टाकायचा आहे, त्यामुळे पेढे आपले दिसायला खूप छान दिसतात। तुम्हाला जर यामध्ये कलर टाकायचा नसेल तर तुम्ही थोड्याशा दुधामध्ये केशर टाकून जर याच्यामध्ये मिक्स केलं ना तरीही चालेल। तर तुम्ही बघू शकताय बघा, मिश्रण आपलं छान पॅनपासून वेगळं होत आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी बटर पेपर घेतलेला आहे। बटर पेपरवरती आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय बघा, कुठेही आपलं हे मिश्रण अजिबातही लागत नाही। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा पेपर नसेल तर तुम्ही एखाद्या ताटामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये जरी तुम्ही केलं ना तरीही चालेल। तर आपल्याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आणि एकसारखंच आपलं व्हावं यासाठी इथे आपण थोडंसं लाटण्याने सुद्धा प्रेस करून घेणार आहोत बघा। थोडंसं लाटण्याने आपण ह्याला प्रेस करून घ्यायचं आहे, अगदी हलक्या हाताने। एकदा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले पेढे एकसारखेच तयार होतील। तुम्हाला या मिश्रणाचे पेढे तयार करायचे नसतील तर तुम्ही या ठिकाणी बर्फीसुद्धा तयार करू शकता। हे मिश्रण आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि थोडं थंड झाल्यानंतरच आपले याचे पेढे तयार करून घ्यायचे आहेत। तर हे मिश्रण आता बघू शकता तुम्ही 10 ते 15 मिनिटानंतर हे मिश्रण थोडं थंड झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराचे पेढे तुम्ही तयार करून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकताय बघा,
मस्त एकदम आपले पेढे इथे तयार झालेले आहेत. तर उरलेले बाकीचे पेढेसुद्धा इथे मी तयार करून घेणार आहे. आणि पेढे करून झाल्यावरती उरलेलं जे मिश्रण आहे ना त्याचेसुद्धा आपण छोटे छोटे पेढेसुद्धा करू शकतो. तर आता वरून आपल्याला हव्या त्या ड्रायफ्रूट्सनी तुम्ही ह्याला सजवू शकता. तर तुम्ही बघू शकताय बघा, खाण्यासाठी तयार झालेलेच आपले हे केशरी पेढे. पेढ्यावरती मी थोडा पिस्तासुद्धा घातलेला आहे, त्यामुळे दिसायलासुद्धा हे पेढे खूप छान दिसतात. तर झटपट होणारे माझ्या पद्धतीने केलेली हे केशरी पेढे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.